आणि हे बघा खूप प्राचीन डिकमळ आहे आणि ही पूर्णपणे दगडाने बनवलेली आहे। या ठिकाणी एक छोटीशी डिकमळ आहे। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय जय शंभूराजे। आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील प्राचीन आणि लोकप्रिय देवस्थानापैकी एक देवस्थान दाखवणार आहे, ज्योतिबा डोंगर। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे देवस्थान आहे आणि सह्याद्री पर्वताच्या वरती असल्यामुळे असे वाटते की स्वतः सह्याद्रीने या देवस्थानाला कुशीत घेतलेलं आहे, कारण तिथला निसर्ग आणि ते डोंगर बघून मन एकदम प्रसन्न होतं। आज मी सहपरिवार ज्योतिबा डोंगरावर जाऊन ज्योतिबाचे दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला देखील केदारनाथचे दर्शन घडवून आणणार आहे। तर चला निसर्गरम्य ठिकाणी जाऊन ज्योतिबा देवाचे दर्शन घेऊया। आता मी ज्योतिबा देवाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करत आहे। आम्ही एका ठिकाणी थांबून निसर्गाचा आनंद घेतला। माझा परिवार या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेत आहे, कारण पाऊस थोडा उघडल्यामुळे हा निसर्ग एकदम सुंदर आणि मस्त वाटत आहे। गार हवा सुटलेला आहे आणि वरती ढग पण मोकळे मोकळे आहेत। अशा या निसर्गरम्य ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे आणि थोड्या वेळाने आता आम्ही ज्योतिबा देवाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करणार आहे। आता आम्ही कोल्हापूर वरून ज्योतिबा देवस्थानच्या दिशेने प्रवास करत निघालेलो आहे। निसर्गाच्या सानिध्यामधून हा रोड गेलेला आहे, त्यामुळे समोरचे दृश्य बघायला खूप मस्त वाटत आहे। तुम्हाला देखील दिसत असेल दोन्ही साइडला हिरवीगार झाडे आहेत आणि ह्या झाडामधून हा रोड गेलेला आहे आणि हा डोंगर भाग आहे, त्यामुळे सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये या रस्त्याने प्रवास करायला वेगळीच मजा येत आहे। आता आपण प्रवास करत असंच पुढे जाऊया आणि ज्योतिबा डोंगरावर जाऊन ज्योतिबा राजाचे दर्शन घेऊया। ज्योतिबा देवाच्या दरबारामधून आता आम्ही आत जात आहे। हे आहे दख्खनचा राजा प्रवेशद्वार। या प्रवेशद्वारामधून आम्ही आत निघालेलो आहे। प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर सर्वत्र दुकाने आहेत। या ठिकाणी कंदमुळ आहे बघा, हे जंगली कंदमुळ आहे आणि इथून मंदिराचा परिसर सुरू होतो। या ठिकाणी आम्ही देवासाठी हार, नारळ, कापूर, दवना घेतलेले आहेत। आता आम्ही पुढे निघालेलो आहे। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वरती दुकानदारांनी त्रिपाल वगैरे बांधलेले आहेत, त्यामुळे समोरचा व्ह्यू आपल्याला क्लिअर दिसत नाही। तरी सुद्धा आपण आता पुढे जाऊन बघूया। तुम्हाला दिसत असेल पुढे मंदिर। आता मंदिर परिसर जवळ आलेला आहे। अजून काही शिड्या उतरून जाऊया आणि मंदिर परिसरामध्ये प्रवेश करूया। आता आम्ही ज्योतिबा मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहे। समोर तुम्हाला मंदिर दिसत असेल, हे आहे ज्योतिबाचे मंदिर आणि मंदिराच्या सुरुवातीला आपल्याला काळभैरवाचे दर्शन होईल। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं। आता आम्ही मंदिराच्या दरबारामध्ये प्रवेश घेतलेला आहे। बघा ही मंदिरे आहेत आणि समोर तुम्हाला काळभैरव दिसत असतील, दाखवतो तुम्हाला। हे काळभैरवचे देवस्थान आहे। तिथे जाऊन आपण दर्शन घ्यायचे आहे सर्वप्रथम। त्यानंतर मंदिराच्या 5 फेऱ्या काढायच्या आणि मग ज्योतिबा देवाचे दर्शन घ्यायचे। हा ज्योतिबा देवाचा मंदिर परिसर आहे। आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहे आणि मंदिराच्या 5 फेऱ्या घालत आहे। 5 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊन देवाचे दर्शन घेणार आहे। बघा मित्रांनो, सर्वत्र गुलालच गुलाल आहे आणि आज शनिवार असल्यामुळे गर्दी कमी आहे। तुम्ही बघू शकता मंदिर कसे आहे आणि या ठिकाणी रामेश्वरचे मंदिर देखील आहे। त्या अगोदर आपण कामधेनू ते गाय आहे, त्या गायीचे दर्शन घेऊया। चांग भलं चांग भलं। बघा मित्रांनो, ही कामधेनू गाय आहे। ओम नमः शिवाय।
एक मिनिट चांगलं. आणि इथे रामेश्वर मंदिर आहे, त्या मंदिराचे पण आपण दर्शन घेऊया. हर हर महादेव. रामेश्वरचे आपण दर्शन घेतलेलं आहे. ज्योतिबा देवाचे दर्शन घेण्यासाठी आता आम्ही लाईन मध्ये उभे आहे. बघा, आम्ही सर्वजण लाईन मध्ये उभे आहे आणि आमच्या मागे पण लाईन पाठीमागेपर्यंत गेलेली आहे. लाईन मध्ये आम्हाला कमीत कमी पाऊण तासाचा वेळ लागणार. मी तुम्हाला दाखवतो लाईन मध्ये लागून ज्योतिबा देवाचे दर्शन आम्ही कसे घेणार आहे. देवाचे दर्शन घेण्यासाठी आमच्या पुढे अशीच लाईन गेलेली आहे आणि मंदिरामध्ये अशीच लाईन पुढे गेलेली आहे. त्या ठिकाणी नंदी महाराज आहेत, त्या नंदीचे आपण दर्शन घेऊया. चांगलं चांगलं. नमस्कार. तर प्रथम दर्शन आहे नंदीचे दर्शन झालेले आहे. आता या दरवाज्यातून आतमध्ये जाऊन मंदिरामध्ये आपण प्रवेश करणार. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. मंदिरामध्ये लाईन चालू आहे. बघा, लाईनने माणसे जाऊन देवाचे दर्शन घेत आहे. ज्योतिबा देवाची पालखी आहे, पालखी देखील आम्ही दर्शन घेतलेलं आहे. चांग भलं. मित्रांनो, ज्योतिबा देवाचे दर्शन घ्या. ज्योतिबाच्या नावाने चांग भलं. मी आता मंदिर परिसरामध्ये आहे आणि मंदिरातून बाहेर आलेलो आहे, पण मी तुम्हाला आतमध्ये जाऊन पूर्णपणे देवाचे दर्शन परफेक्ट दाखवू शकलो नाही, कारण आतमध्ये मोबाईलवर फोटो काढणे किंवा व्हिडिओ बनवणे सक्त मना आहे. तरी सुद्धा मी चोरून देवाचे दर्शन तुम्हाला दाखवले. आता आपण ज्योतिबा देवाचे दर्शन घेतलेलं आहे. आता यमाई देवीचे दर्शन घेण्यासाठी ह्या शिड्या चढून वरती जाऊया. तिथून खाली पुन्हा शिड्या उतरून गेल्यानंतर यमाई देवीचे दर्शन होते. माणसाने अजून या ठिकाणी देवाचे दर्शन घेण्यासाठी लाईन लावलेली आहे आणि हा तन्मय माझ्यासाठी देवाचा प्रसाद घेऊन आलेला आहे. देवाचा प्रसाद आम्ही खाल्लेला आहे. माझ्या मुलांनी आणि फॅमिलीने देवाचे दर्शन घेऊन या ठिकाणी थांबलेले आहेत. आणि हे बघा, खूप प्राचीन डिकमळ आहे आणि ही पूर्णपणे दगडाने बनवलेली आहे. या ठिकाणी एक छोटीशी डिकमळ आहे आणि या परिसरामध्ये सर्वत्र गुलालच गुलाल आहे. ज्योतिबा देवाच्या मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर मनाला एकदम शांती प्रदान होते आणि मन एकदम खुश होतं. तुम्ही पण मनाला शांती प्रदान करण्यासाठी आणि सर्व चिंता दूर करण्यासाठी देवाच्या दरबारामध्ये नक्की या आणि वाडी रत्नागिरीमध्ये असलेले ज्योतिबा देवाचे मंदिरामध्ये येऊन देवाचे दर्शन घ्या. आम्ही देवाचे दर्शन घेतल्यानंतर भाविक खूप आले. आता लाईन त्या ब्रिजवरून पुढेपर्यंत गेलेली आहे. आम्ही आलो त्यावेळी लाईन कमी होती. आता भाविक जास्त आलेले आहेत आणि या ठिकाणी शनिदेवाचे मंदिर आहे. ओम शनिदेवाय नमः. बघा मित्रांनो, आणि या ठिकाणी काळभैरव देवाचे मंदिर आहे. बघा मित्रांनो, आतमध्ये काळभैरव भगवान आहेत. आणि या मंदिर परिसरामध्ये कितीही म्हातारा माणूस असला तरी खुशी खुशी चालतो, कारण ह्या देवाची कृपा आहे तशी. नवसाला पावणारा ज्योतिबा राजा. देवाचे दर्शन घेऊन आम्ही वरती येत असताना वाटेमध्ये खूप दुकानं होती, पण तनूला कोणतीही वस्तू पसंत आली नाही. शेवटी त्याने त्या गाड्यांचा पॅक घेतलेला आहे आणि श्रीने हा मॅजिक इयरफोन घेतलेला आहे.
आता आम्ही वरती जाऊन यमाई देवीचे दर्शन घेणार आहे. समोर यमाई देवीचे मंदिर आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी आता आम्ही शिड्या उतरून खाली निघालेलो आहे. तर पुढे जाऊन मंदिरामध्ये प्रवेश करून देवीचे दर्शन घेणार आहे. हे आहे यमाई देवीचे मंदिर. आता आम्ही मंदिरामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेणार आहे. बघा, हा आहे मंदिर परिसर. आम्ही आता यमाई देवीच्या मंदिर परिसरामध्ये आलेलो आहोत. आता आपण देवीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया. हे आहे देवीचे मंदिर. यमाई देवीच्या मंदिरामध्ये देवीच्या मूर्तीचे कलर काम चालू आहे. त्यामुळे मी आतमध्ये तुम्हाला देवीचे दर्शन घडवून दिले नाही. आतमध्ये मोबाईल वगैरे काही अलाव नव्हता, त्यामुळे मी तुम्हाला दर्शन काही दाखवले नाही. आज मी तुम्हाला ज्योतिबा डोंगरावरती असलेले ज्योतिबा देवाचे मंदिर, यमाई देवीचे मंदिर दाखवले. ज्योतिबा देवाचा मंदिर परिसर दाखवला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.